रवी राणा आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमच्या स्वप्नातल्या ज्या घडामोडी आहेत त्या सध्या घडताना पाहायला मिळतात, किती आनंद आहे। आणि तुम्ही पण भाजपला समर्थन दिलंय, मागच्या वेळी बच्चू कडूंना मंत्रिपद मिळालं, यावेळी तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे। तुमचा त्याग पण आहे, तुरुंगातही गेला तुम्ही, उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने तुम्ही लढा दिलात, यानंतर तुरुंगातही तुम्हाला जावं लागलं, काय म्हणाल? मी बिलकुल देवेंद्र फडणवीस सोबत सुखा दुःखामध्ये राहणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि नेहमी ते सत्तेमध्ये असो की नसो, युवा स्वाभिमान पक्ष आणि मी हे आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत होतो। अनेकदा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, तेव्हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आंदोलनामध्ये जेलमध्ये गेलो। मोठ्या प्रमाणात विपक्ष म्हणून आम्ही ताकदीनं देवेंद्र फडणवीसांसोबत लढलो आणि जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हाही आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत होतो आणि आताही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। देवेंद्र फडणवीसजीच उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। आज एक मताने त्यांची निवड होईल आणि पूर्ण ताकदीनं युवा स्वाभिमान पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि मला असं वाटते कुठलाही घटक पक्ष हा नाराज नाही आहे। सगळेजण देवेंद्र फडणवीसचा चेहरा हा महाराष्ट्राला जरुरी आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी जरुरी आहे, म्हणून सगळे खंबीरपणे त्यांच्यासोबत। तुम्ही म्हणता घटक पक्ष नाराज नाही आहे, पण एकनाथ शिंदेंची कुठेतरी नाराजी आहे, गृहमंत्र्यावरती अजूनही अडून बसलेले, काही क्लॅरिटी आली नाही अशी माहिती आहे। नाही, मला असं वाटते कोणाची नाराजी दिसायला कारण नाही आहे, कारण की देवेंद्र फडणवीसांचा मोठा त्याग आहे। जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं, आदरणीय एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, असा मोठा मनाचा मोठा माणूस आहे। मला असं वाटतं सगळ्यांना मोठं मन करून त्यांना साथ दिली पाहिजे आणि महाराष्ट्र हितासाठी देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री बनवलं पाहिजे। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।